नमस्कार, रुपालीज किचन रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महाराष्ट्रात प्रत्येक घरी एक खास पदार्थ बनवला जातो, ती म्हणजे भोगीची भाजी। हिवाळ्यात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्या आणि तीळ वापरून बनवलेली ही भाजी आरोग्यासाठी खूपच पौष्टिक असते। चला तर बघूया अस्सल गावरान चवीची भोगीची भाजी कशी बनवायची। यामध्ये मी घेतलेले आहे वालपापडी घेतलेली आहे, चपटा वाल घेतलेला आहे, मी इथे पावटा घेतलेला आहे, भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहे, हिरवे वाटाणे घेतले आहे ताजे, आणि इथे हरभरा घेतला आहे हिरवा जो ताजा मिळतो तो। इथे मी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे, बोरं घेणार आहे मी इथे जे असे मोठ्या आकाराचे मिळतात ते वापरणार आहे। वांगी आणि बटाटा आहे ते नंतर कापून घेणार आहे मी, आणि इथे गाजर आणि शेवग्याच्या शेंगा आहे। एवढ्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत। यासाठी मी इथे एक वाटण तयार करणार आहे। त्यासाठी मी सगळे साहित्य एक चमचा घेतला आहे। सुकं खोबरं आहे, शेंगदाणे आहे, तीळ आहे, छान खरपूस भाजून घेतलं आहे। मिक्सरमध्ये आपण याला छान असं वाटून घेणार आहोत पाणी घालून। कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला थोडं जास्त लागणार आहे या भाजीसाठी, कारण भरपूर भाज्या घालणार आहोत। त्यानंतर तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे। जिरं छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ताही व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत पाणी घालून। याच्यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घेतला आहे, एक चमचा मी इथे गोडा मसाला घेतला आहे, आणि पाव चमचा हळद घेतली आहे। पाणी घातल्यामुळे हे मसाले आपले जळणार नाही आणि छान तेलावर पण परतल्या जातील। गोडा मसाल्याऐवजी तुम्ही इथे कांदा लसूण मसालाही वापरू शकतात। छान तेल सुटेपर्यंत परतणार आहोत आपण। आता याच्यानंतर आपण काही भाज्या याच्यामध्ये घालणार आहोत ज्या आपल्याला शिजायला वेळ लागतो। याच्यामध्ये मी घातले आहे हरभरा, वाटाणा, गाजर घातलेला आहे, वालपापडी वगैरे घातली आहे, तेही शिजायला वेळ लागतो। सगळं मिक्स करून आपण 1-2 मिनिटाची वाफ देणार आहोत याला। एक वाफ दिल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेऊ। तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला। 1-2 वाफेमध्ये छान शिजतं असं। त्यानंतर आपण जे राहिलेल्या भाज्या आहेत त्या घालणार आहोत। इथे मी बोर अख्खं न घालता कापून घातलेलं आहे। आता राहिलेल्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत। वांगी आणि बटाटे मी शेवटी कापले होते, कारण आधीच कापून ठेवले तर ते काळे पडू शकतात। हे बघा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला याला, आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत। याच्यामुळे दाटसरपणा येतो भाजीला आणि चव पण खूप छान लागते। हे साहित्य आपण आधीच भाजून वाटलेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा एक ते भाजायचे नाही आपल्याला। थोडंसं पाणी घालणार आहोत आपण याच्यामध्ये। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे उरतं ना मसाला त्याच्यामध्ये मी पाणी घालून थोडंसं याच्यामध्ये घातलं आहे, जेणेकरून छान असं तेल सुटेल आणि भाज्या पण व्यवस्थित शिजतील। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आणि व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत, आणि झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्या आहे। मधून मधून भाजी आपण वर खाली करायची आहे, जेणेकरून ती खाली लागू नये। आता याच्यामध्ये मी चिंच आणि गुळाचा जो कोळ तयार केला होता तो घालणार आहे, याच्यामुळे अजूनच चव छान होते याची। झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा शिजवलेलं आहे याला। आता झाकण काढून बघूया। छान असं बघा तेल सुटलेलं आहे भाजीला, आणि भाज्या पण इथे व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता भाजीवरती आपण कोथिंबीर घालूया, आणि इथे भाजलेली तीळ घालते आहे मी। तुम्हाला जसं घट्ट आणि पातळ भाजी पाहिजे त्यानुसार ठेवायची आहे। मी इथे सुकी भाजी ठेवली आहे ही। आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया ही भाजी। हे बघा किती सुंदर दिसते आहे ही भाजी। वरतून आपण अजून थोडी कोथिंबीर आणि तीळ घालून घेऊया। तर आहे ना बनवायला अगदी सोपी ही भाजी। तुम्ही भोगीच्या दिवशी कशा पद्धतीने भाजी करतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर तुम्हाला थोडीही आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।